नमस्कार. मी नसीर शेख. आम्ही या ठिकाणी पुण्याचे जे सीओ साहेब आहेत त्यांच्याकडे आलेलो होतो. कारण असं होतं की आपण जर हे पाहिलं, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिसेल की पवन लक्ष्मण आसुरे यांना एक आरटीआय संदर्भात सुनावणीसाठी त्यांनी बोलवलेलं होतं आणि वेळ जी दिलेली होती त्या वेळेनुसार त्यांनी इथे राहणं अपरिहार्य होतं, कंपल्सरी असल्यासारखं होतं ऍक्च्युली सुनावणीसाठी. परंतु साहेबांनी बोलवलं, इथे आम्ही येऊन इथे थांबलेलो आहोत या सुनावणीसाठी. परंतु साहेब इथे नाहीत आणि साहेबांना कॉल केल्यानंतर मी परभणीला आहे आणि हे आता आमच्या जे होणार नाही, SIR ची कामं वगैरे आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही फोन लावला त्यावेळेस ते बोलले आणि ते म्हटले की SIR ची कामं वगैरे आहेत, आता नाही. म्हणजे ही सुनावणी आता होऊ शकत नाही, पुढच्या आठवड्यात वगैरे आम्ही घेणार आहोत. आता जेव्हा सुनावणीचं पत्र दिलं, जर शक्य नसेल, दुसरे काही कार्यालयीन कामं असतील, तर त्यावेळेस त्यांनी पत्र देऊन संबंधिताला सांगायला पाहिजे की आमचं आता शक्य होत नाही, SIR मुळे आम्ही घेऊ शकत नाही, पुढच्या आठवड्यात किंवा जी काही तारीख असेल त्यावेळेस आम्ही सुनावणी घेऊ, असं संबंधित पत्र द्यायला पाहिजे होतं. आता आम्ही जेव्हा त्यांना फोन लावला तर ते फोन लावल्यानंतर ते असं म्हणतात की आता नाही घेऊ शकत. आणि का नाही घेऊ शकतात, तर SIR ची कामं वगैरे आहेत, पत्र का दिलं नाही. तर म्हणून त्यांनी ऐकून घेतलं. मी म्हणलं म्हटल्यानंतर कसं चालेल, ते तुम्ही संबंधित पत्र द्यायला पाहिजे होतं. तर त्यांनी फोन कट करून टाकला. नंतर आम्ही वेगवेगळ्या फोनवरनं फोन करतोय तर फोन स्विच ऑफ करून टाकला. म्हणजे एक जबाबदार अधिकारी अशा प्रकारे लोकांना म्हणजे इथं बोलवतोय आणि त्यांचा वेळ जे काही नियोजन आहे ते नियोजन सगळं बिघडवून टाकतोय आणि स्वतः बेजबाबदारपणे एक तर नीट बोलत नाही आणि बोलल्यानंतर फोन स्विच ऑफ करून टाकणं. म्हणजे जर जबाबदार व्यक्ती समजा अशा प्रकारे करत असेल तर मग नागरिकांनी कुणाकडे हे करायचं, आपलं म्हणणं मांडायचं, न्याय कुणाकडे मागायचा. तर परभणी जिल्ह्याचे जे काही कलेक्टर असतील किंवा संबंधित माहिती अधिकारी जे काही कुणी असतील, मुख्यमंत्री वगैरे जे आहेत, यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी विनंती मी आपणास करतो. ते गुन्हा दाखल. आणि यावरती शेवटी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर या संबंधित वेळेवरती उपस्थित नसाल तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. आता साहेबच स्वतः नसतील तर ते आता कुणावरती कारवाई करायची? ही कारवाई कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित माहिती अधिकारी जे आहेत त्यांनी ही कारवाई आपण केली पाहिजे अशी विनंती आपणास.